तुम्ही अनेक प्रश्न विचारले, आपण समाधानी आहात? त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मला माझ्या आयुष्यात मी 16 वर्ष कसे काढले ते मला जास्त आधी आठवले. कारण असाच दुःखाचा प्रसंग माझ्या पण आयुष्यात आला होता. फरक एवढाच होता की आज त्यांच्यासोबत गाव उभं आहे, माझ्यासोबत कुणी नव्हतं. आता तुमची फसवणूक झाली, त्याच्यामध्ये राजीनामा घेण्याचा जो विषय आहे, मात्र तो राजीनामा घेतला जात नाही. अनेक अजित पवार जे आहेत ते धनंजय मुंडे यांना थेट पाठीशी घालतात. आपली काय मागणी आहे? नाही, ते पाठीशी घालणार नाहीत. हां. अजितदादांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याचा राजीनामा घेतील, त्याला पूर्णपणे समजावून सांगतील आणि योग्य ती कार्यवाही बरोबर ते आपल्या नेत्यावर करतील, माझा विश्वास आहे. तुम्ही ज्यावेळेस भेट झाली अजितदादांची आपल्या प्रकरणात नेमकं अजितदादांनी आपल्याला आश्वासन काय दिलं होतं? तुम्ही ज्या फसवणुकीचा किंवा आरोप? हो, माझ्या जागेमध्ये फसवणूक झालेली आहे. त्याच्यात सगळ्या टोळभैरवांनी माझी जागेची फसवणूक केलेली आहे. त्याच्यामुळे मी अजितदादांना एक निवेदन दिलं होतं आणि अजितदादांनी त्या निवेदनावर मला आश्वासन नाही तर खात्री दिलेली आहे आणि मला सांगितलंय 15 तारखेनंतर मी तुमच्या या जागेच्या संदर्भामध्ये योग्य ती कार्यवाही करतो. वारंवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, काय तुम्हाला? हो, मी पण करणार आहे, वारंवार करणार आहे. मी तर मागणी नाही, मला तर असं वाटतं त्यांनी समोरून स्वतःची नैतिक जबाबदारी, बीड जिल्हा आज एवढा भयमुक्त होण्यासाठी त्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि थोडं गावागावात काम करावं आणि आपली जी लालच आहे त्याच्या मनात जी मंत्रिपदाची ती त्यांनी बाहेर काढावी. याच्यामध्ये एक आणखी नाव दिलं जातं, म्हणजे पंकजा मुंडेंचंही नाव घेतलं जातं, मात्र त्यांच्याही बाबतीत बोललं जातं. आपली भूमिका काय आहे पंकजा मुंडे यांच्या बाबतीत, काय वाटतं? पंकजाही तशीच आहे आणि मला असं म्हणायचं आहे की पंकजाला खरं तर मंत्रिपद द्यायची गरज नव्हती. हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे, पण एका जिल्ह्याला 2 मंत्रिपदाची आवश्यकता नव्हती आणि आता तर राजीनामा घेऊन ह्याचं तर पहिले मंत्रिपद काढावं हे माझी मागणी आहे आणि अजितदादा त्याच्यावर नक्कीच काहीतरी न्याय करतील. 302 सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना कुठेतरी गुन्हेगाराच्या समर्थनार्थ अनेक आंदोलनं उपस्थित झालेली गेल्या काही कालावधीमध्ये पाहायला मिळाली. काय योग्य वाटतंय काय? म्हणजे मला नाही. गुन्हेगाराच्या आंदोलन होत आहे, म्हणजे ज्याच्यावरती हो, व्हायलाच पाहिजे ना, आंदोलन तर व्हायलाच पाहिजे. ज्याच्यावरती खुनाचे आरोप आहेत. नाही, समर्थनार्थ आंदोलन व्हायला नाही पाहिजे आणि गुन्हेगारी 302 लावून त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी, यावर आंदोलन जरूर व्हायला पाहिजे, पण त्यांच्या समर्थनार्थ कधीच आंदोलन व्हायला नको. आपलं काही वैयक्तिक केसच्या संदर्भात काम होतं तर संतोष देशमुखांची भेट गेला, आपला दौरा काय होता? एक तर माझे चुलत सासरे आहेत ह्याचे सुधाकर महाजन जे धाराशिवला असतात, ते 14 तारखेला त्यांचं देहावसान झालं असल्यामुळं त्यांना भेटायला मी धाराशिवला आले होते. आज माझी अंबेजोगाई डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जी मी केस दाखल केलेली आहे परळी जिरेवाडी माझ्या जागेसंदर्भात, त्या जागेची पण केस आता 4 वाजता सुनावणी आहे, त्यासाठी मी आलेले आहे. आणि मसाजोगचं दुःख हे माझं दुःख होतं, संतोष भाऊंच्या घरचं दुःख हे माझं दुःख, मी स्वतः समजून आलेली आहे. माझ्या घरच्या दोन्ही जे मंत्री झालेले बहीण भाऊ आहेत त्यांना फक्त व्हिडिओ कॉलवरून सांत्वन करता येतं, प्रत्यक्ष येता येत नाही, प्रत्यक्ष त्यांना मदत करता येत नाही, कुठल्याही प्रकारचं विचारपूस करता येत नाही, यासारखं दुःख नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.